ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शंकरं लोकशंकरं शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। भुष्यते यस्य नगरे रङ्गयात्रा दिने दिने तमहं शिरसा वन्दे राजानं कुलशेखरम्। वन्दे मुकुन्दमरविन्ददलायताक्षं कुन्देन्दुशङ्खदशनं शिशुगोपवेशम् इन्द्रादिदेवगणवन्दितपादपीठं वृन्दावनालयमहं वसुदेवसूनुम्। मुकुंदमाला ग्रंथाचं आपण चिंतन करतोय आणि या ग्रंथाचं चिंतन करत असताना कवी म्हणतोय की माझं जे मन आहे ते आत्ताच त्या भगवंताच्या चरणरूपी पिंजऱ्यामध्ये अडकू दे। का? कारण मृत्यूसमयी भगवंताचं स्मरण कसं होईल ज्या वेळेला कफ वात पित्तादी दोषांनी कंठ अवरुद्ध झाला असेल। आणि हे म्हटल्यानंतर नित्य भगवंताचं स्मरण करावं, चिंतन करावं अशी प्रार्थना, अशी इच्छा कवीने भगवंताकडे व्यक्त केली। कवी म्हणतो की मी नित्य त्या भगवंताचं स्मरण करतो आणि भगवंताचं वर्णन केलं। ते वर्णन करत असताना जो नंदाचा पुत्र आहे, ज्याच्या मुखावरती मंद मंद हास्य आहे, अशा प्रकारे सगळं वर्णन केलं। जो परात्पर आहे, परंतु हा सगळा विचार पाहत असताना चिंतयामी या पदाचा आपण विस्तार केला आणि म्हटलं ते मनन निदिध्यासन आपण केलं पाहिजे, जेणेकरून अंतःकरणातील संशयाधिक जे दोष आहेत ते दूर होतील। परंतु भगवंताच्या चिंतनामध्ये जो काळ व्यतीत होतोय त्याने दुःख तर होणार नाही ना, त्याचा त्रास तर होणार नाही ना, त्याचे कष्ट तर होणार नाहीत ना, असा संशय मनात निर्माण झाला असता भगवंताच्या चिंतनामध्ये अपरिमित सुखाची प्राप्ती आहे आणि भगवंताच्या चिंतनासारखं सुख दुसरीकडे कुठेही नाही। भगवंताच्या चिंतनासारखं सुख दुसरीकडे कुठेही नाही हा विचार आता कवी आपल्या समोर प्रकट करतोय। कवी म्हणतोय सरसिज नयने सशंख चक्रे मुरभिदिमा विरमस्व चित्तरंतुम सुखकरम परम न जातु जाने हरिचरण स्मरणामृतेन तुल्यम। कवी म्हणतोय हे मना, त्या भगवंताचं तू नित्य स्मरण कर, चिंतन कर, ज्याने हातामध्ये शंखचक्रादिक धारण केली आहेत, जो मुर नावाच्या राक्षसाचा अंत करणारा आहे, ज्याचे डोळे, ज्याचे नेत्र हे कमळासारखे आहेत आणि त्या भगवंताचं, त्या हरिचरणांचं स्मरण अत्यंत सुख देणारं आहे आणि त्याच्यासारखं सुख मी दुसरीकडे कुठेही पाहत नाही, अनुभवत नाही, जाणत नाही। कवी म्हणतोय हे मना, आता कवी मनाला प्रार्थना करतोय, कारण चिंतन करायचं तर मनाने आधी ऐकलं पाहिजे। जर ते मन आपल्या ताब्यात नसेल तर मन स्वैर विचार करतं, मनाचं लक्ष एका ठिकाणी राहत नाही, मन एकाग्र होत नाही। म्हणून मनाला समजावत असताना कवी मनालाच उपदेश करतोय, मनालाच उद्बोधित करतोय आणि म्हणतोय हे मना, चित्त जे काही आहे मा विरमस्व, विरमू नकोस, परावृत्त होऊ नकोस, थांबू नकोस, विसरू नकोस। कशापासनं? रंतुम, रमण करण्यापासून, चिंतन करण्यापासून। पण कुठे? त्या भगवंताच्या ठिकाणी। तो कसा आहे? हातामध्ये शंखचक्र धारण केलेला आहे,
ज्याने मुर नावाच्या राक्षसाचा अंत केला आहे आणि ज्याचे डोळे कमळासारखे सुंदर आहेत. आणि पुढे मग दुसऱ्या चरणामध्ये, तिसऱ्या आणि चौथ्या चरणामध्ये उत्तरार्धामध्ये श्लोकाच्या कवी म्हणतोय, त्या भगवंताच्या चरणाचं स्मरण करण्यासारखं दुसरं सुख मी कुठेही पाहत नाही. त्याच्यासारखं सुख दुसरीकडे कुठेही नाही. सुखम करम अपरम न जा तुझ्याने नैव, मला अजिबात माहिती नाही. अजिबात माहिती नाही म्हणजे मी जाणतच नाही, नाहीच आहे. ह्याची संगती कशी लावायची, ह्याचा विचार कसा करायचा, तर तो अत्यंत सोपा आहे. ज्या वेळेला मनाला दोन वस्तूंमध्ये, दोन पदार्थांमध्ये श्रेष्ठ पदार्थाची जाणीव होते, ज्ञान होतं, तेव्हा मन सहजच त्या पदार्थाच्या मागे जातं. निवड करत असताना जे काही मला अत्यंत सुलभ आहे, मला जे अत्यंत अनुकूल आहे, त्याच पदार्थाचा विचार मी करतो, त्याच पदार्थाचा मागोवा मी घेतो, इतर पदार्थांचा मी सहजच त्याग करतो. मग मन हे कशाच्या शोधामध्ये आहे, तर मन हे सुखाचा शोध घेत आहे. मग त्याच्यासाठी जे सुखकर आहे ते आधी सांगितलं पाहिजे. मग ते सुखकर काय आहे? भगवंताचे चरण हेच आहे. आणि म्हणूनच मनाला उपदेश करताना सांगितलं, भगवंताचे चरण हे सुखकर असल्यामुळे त्याच्याहून अधिक सुख देणारं दुसरं काही नाही. म्हणून मना त्या भगवंताचं तू स्मरण कर. पण हे कसं होईल, का होईल, असा मनाने संशय निर्माण केला. समजा मनाने प्रश्न विचारला, तर म्हणून त्याच्यासाठी भगवंतासाठीची जी विशेषणं वापरली आहेत, जी काही लक्षणं किंवा जी काही नावं वापरली आहेत, त्याचा विचार केला तर लक्षात घ्या, ती आपल्याला भगवंताचं स्वरूप, भगवंताचं सामर्थ्य सांगणारी आहे. पहिल्यांदा सांगितलं सरसिज नयने. नयन डोळे कोणासारखे आहेत? कमळासारखे आहेत. कमळाचं वैशिष्ट्य काय आहे? पद्मपत्रमिवांभसी. कमळाच्या पानावरती पाण्याचा थेंब राहत नाही, आणि असला तरी देखील त्याने कमळ कुजत नाही किंवा नष्ट होत नाही. म्हणजे पाण्याच्या संपर्कात किंवा पाण्यात असूनही पाण्याचा परिणाम त्या कमळावरती होत नाही. आणि हे कमळाचं रूपक नेत्रांसाठी लावलंय, डोळ्यांसाठी लावलंय. म्हणजेच डोळ्यांनी विषयाचा उपभोग घेत असताना किंवा अनुभव घेत असताना, कारण त्याच्यापासून तर आपण दूर राहू शकत नाहीत. आता आपण मायेमध्ये आहोत, संसारात आहोत. त्यामुळे त्याचा उपभोग घेत असताना किंवा होत असताना, अनुभव होत असताना त्याने विचलित न होणं, त्याचा परिणाम होऊ न देणं. मग इथे डोळे हे उपलक्षणेने, डोळे हे उपलक्षण माना आणि सगळ्या इंद्रियांकडे ते लावा. सगळी इंद्रिय, मग ते कान असतील, नाक असेल, कोणतंही असेल, त्या त्या इंद्रियांवरती, त्या त्या इंद्रियांच्या विषयाचा अंतःकरणावरती त्या इंद्रियांद्वारे परिणाम होऊ न देणं, असा तो परमात्मा आहे. म्हणजेच त्या परमात्म्याचं चिंतन केलं असता त्या त्या इंद्रियांद्वारे विषयोपभोग घेत असताना, विषयाचा अनुभव होत असताना अंतःकरणावरती त्या विषयांचा सत्वरजतमात्मक अनुकूल प्रतिकूल परिणाम होत नाही. आणि याचीच दुसरी बाजू अशी आहे, डोळ्यांसाठी काय असलं पाहिजे विषय किंवा काय रूप असलं पाहिजे, तर ते भगवंताचंच रूप आहे. प्रत्येक इंद्रियांसाठी त्यांचा त्यांचा असणारा जो विषय आहे तो भगवंत झाला पाहिजे. पहा तर भगवंताचं रूप, ऐका तर भगवंताचं गुणगान, करा काही तर भगवंताची सेवा. मग लौकिक गोष्टी नाही, लौकिक गोष्टी, लौकिक व्यवहार करायचेच, परंतु त्यामध्ये भगवंताचं स्मरण असलं पाहिजे, संसाराचं नव्हे. सोपं आहे का? अजिबात नाही. कठीण आहे का? आहे. अशक्य आहे का? अजिबात नाही. सहज साध्य आत्ता आपल्याला नाही, परंतु सवयीने हळूहळू होईल. पुढे दुसरं सांगितलं, मुररिपू, मुर भिदी, मुर नावाच्या राक्षसाचा नाश करणार. आता मुरारी आपल्याला हे नाव ऐकून परिचित आहे, पण मुर म्हणजे काय? तर मुर म्हणजे वेष्टने, वेष्टन, आवरण.
तो आवरण नष्ट करणारा परमात्मा आहे. आवरण काय? आपल्या डोळ्यावरती जे आवरण आहे ते. आता डोळ्यावरती आवरण म्हणजे ह्या पापण्या का तर नव्हे, डोळ्यावरती आपल्या अज्ञानाचं आवरण आहे, मायेचं आवरण आहे, आणि ते आवरण दूर करणारा तो परमात्मा आहे. मग हे मायेचं आवरण दूर का झालं पाहिजे? सोपं आहे. मायेचं आवरण एवढ्यासाठीच दूर झालं पाहिजे की ते दूर झाल्याने मला माझ्या स्वरूपाचा बोध होऊन नित्यसुखाची प्राप्ती होईल. म्हणूनच संसारातून प्राप्त होणारी दुःख सुख त्याचा परिणाम अनुकूल प्रतिकूल कोणताही माझ्या मनावरती होणार नाही आणि माझं चित्त सम राहील. म्हणून पण तो कसा आहे? सगुण रूपाने वर्णन करत असताना म्हटलं सशंख चक्रे, त्याच्या हंतामध्ये शंख चक्र गदा पद्म असं ते रूप आहे. तो जो परमात्मा आहे, तो जो माझा इष्ट आहे, त्याचं चिंतन मी का करावं? मनाने जर का असा प्रश्न विचारला, हे सगळं खरं आहे, तू म्हणतोस ते, मन म्हणतस, तुम्ही म्हणता ते सगळं खरं, मायेचा नाश करणारं सगळं 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 असू दे, परंतु का करावं चिंतन? तर काही नाही, त्याच्यासारखं सुख देणारं कोणतंही नाही, दुसरं काही नाही. कसं आहे, साधनेचा आपल्याला कंटाळा का येतो, तिटकारा का वाटतो, त्याच्यापासून आपण परावृत्त का होतो? कारण त्या ठिकाणी आपल्याला कष्ट दिसतात म्हणून. परंतु साधना सुख देणारी असेल तर, साधना जर सुख देणारी असेल तर त्या साधनेपासून परावृत्त होण्याचं काही कारण उरत नाही. म्हणूनच कवी मनाला सांगतोय, समजावताना म्हणतोय, अरे ते जे साधन आहे ना, भगवंताचं चिंतन करणं, ते सुख देणार आहे. तुला आता कष्टदायक वाटेल कारण तुझ्या मनाला त्या विषयाची सवय झाली आहे, तुला आता कठीण वाटेल, पण अंततोगत्वा ते अपरिमित सुख देणार आहे. त्याच्यासारखं सुख देणारं दुसरं काही नाही, ते मी जाणतच नाही, मला अजिबात माहित नाही. यत्तदग्रे विषमिव परिणामे मृतोपमम, हे तसं ते सुख आहे. आधी कडू वाटेल, कंटाळवाण वाटेल, पण मना जाण ते अपरिमित सुख देणार आहे, त्याच्यासारखं दुसरं काहीही नाही. तेच सर्व सुख आहे. बरं, मन म्हणतं ठीक आहे, तुम्ही म्हणता ना की ते सगळं सुख देणार आहे, सगळं मान्य, पण मला एक भय वाटतंय. कसलं भय? मन म्हणतं मला भय वाटतंय की माझी पूर्वकर्म जी आहेत, माझी पूर्वकर्म जी आहेत, माझी जी दुरित आहेत, माझी जी पापकर्म आहेत, ती मला हे करू देणार नाही. ती माझ्या त्या साधनेमध्ये खोडा घालतील, अडथळा निर्माण करतील, असं भय मला वाटतंय. त्यामुळे माझ्याकडनं हे होणार नाही. कवी त्याच्यावरती मनाला समजावतोय. ते काय समजावतोय हे आपल्याला पाहायचंय, पण ते आपण पुढील भागात पाहू. ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.